लोक, यांना नोटीस नाही आणि इकडच्या सगळ्या गाड्यावाल्यांना नोटीस दिली. कुठल्या आधारे तुम्ही नोटीस देताय? बघा ना, या ना तुम्ही. भाऊ, त्यांचा आरोप आहे की तुम्ही अतिक्रमण केले. हा, तुम्ही इतर वेळी बोलत असताना ते म्हणले तुम्ही अतिक्रमण केले. हे मला चांगलं माहिती आहे. गोड बोलायचं वोटिंगसाठी, वोटिंग भेटण्यासाठी तुम्ही जे करताय ना कारस्थान, ते करा. मला वोटिंगची गरज नाहीये, मला नाही कुठल्याही याची गरज. या लोकांच्या समोर गोड बोलायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. कोण पाकिट घेतो आणि कोण पाकिट घेत नाही ना, हे मला पण माहिती आहे. आणि कोणाचं अतिक्रमण आहे ना, पहिलं ते सिद्ध करा. सरकारी मोजणी नकाशा आणा, रस्त्याचे सँक्शन आणा, त्याच्यानंतर पुढे बोला. आमच्यावर बोट उचलायचा नाही, नाहीतर मी काय शांत बसणार नाही. कोणी अतिक्रमण केलंय ना, पहिले तू सिद्ध कर. पुढचा तू असशील तिकडे, मी काय कोणाचं ऐकून घेणार नाही. का अब्रू नुकसान भरपाईचा दावा ठोकाल, माफी माग. पहिले अतिक्रमण केलंय म्हणतो, अतिक्रमण कशाला म्हणतात ते तरी कळतं का? हे केलं ना अतिक्रमण नाही, आम्ही कुठल्या आधारे अतिक्रमण केलंय त्याचं उत्तर आहे. मी कोणाला धमकी देत आहे? काल बाबू बाटे माझं नाव घेऊन बोलले ना, याला धमकी बिमकी नाही बोलत. कनिका खैरे अतिक्रमण करते. अरे बाबा, तू दाखव ना कुठे अतिक्रमण केलंय. तुम्ही जेव्हा गोड गोड बोलून सगळे आमच्याकडून पाईपलाईनचं काम करून घेता, गेट काढून घेता, जेव्हा टाकायची वेळ आली तेव्हा तुम्ही अतिक्रमण बोलता. या गाड्यावाल्यांना तुझं अशत दाखव, मला नाही चालणार. आणि एका महिलेला जर त्रास दिला ना, तर अब्रू नुकसान भरपाईचा दावा तुझ्यावर ठोकणार म्हणजे ठोकणार. चुकीची पद्धत तुझी माझ्यावर नाही चालणार. तू गरीब लोकांना त्रास देऊ शकतो, पण कनिका खैरेला त्रास देऊ नकोस. मी काय ऐकणार नाही. आणि अधिकारी बांधकाम विभाग तुम्हाला क्लिअर कट सांगणे, ह्या लोकांना नोटीस द्यायचा अधिकार तुम्हाला होता. तुम्ही काय नाही त्यांना नोटीस दिली? कोर्टात केस चालू आहे ना, कुठल्या कोर्टात केस चालू आहे? तर या जमिनीचा सातबाराच नाही. तर जरी 40 वर्ष असो, 50 वर्ष असो गाळे, हे अतिक्रमण आहे. म्हणजे ज्यांनी जागेचे मॅडम तुम्ही जे गेट बांधले ते पाईपलाईनवर बांधले किंवा गटरवर बांधले असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांग? माझ्या जागेत पाईपलाईन फक्त ना, तुम्ही मला विचारलं. मला नानांनी सांगितलं की तुम्ही करून द्या. मी नानांच्या शब्दाला नाना कोण? विकास नाना, संतोष नाना. ते बोलले करून द्या, आम्ही दिली पाईपलाईन टाकून. पण आज जर तुम्हाला पाईपलाईन टाकून दिली तर तुम्ही बोलताय की आज अजून आतमध्ये जा. आम्ही का आतमध्ये जायचं? माझी पूर्ण बिल्डिंग सँक्शन आहे. आजूबाजूचं सँक्शन आहे का? आजूबाजूचं सँक्शन आहे, त्याचं उत्तर आहे का? हळूच मागून अर्ज देता, कारवाई करता की कनिका खैरे. तुम्हाला काय आमच्या अतिक्रमण दिसतात का? आता नारायणगावमध्ये अतिक्रमण आहे, तो कोण काढेल? तर ते दिसत नाही का? लोकांच्या नजरेत मस्त व्हायचंय, गोड बोलायचंय. लोकांची नजर तुम्हाला पाहिजेत, म्हणजे वोटिंग पाहिजे का तुम्हाला? आणि जी महिला बोलते तुम्ही त्याला त्रास देता, हळूच अर्ज करता. त्यांनी असा प्रस्ताव दिला होता की आपण बसून हा विषय कुठेतरी चर्चा करू. ते काल त्यांची वाईट ऐकली, मला काही ती पटली नाही. ग्रामपंचायत म्हणजे का तुमची आहे का? भाऊसाहेब उत्तर देतील नाही. भाऊसाहेब कुठे आहेत? कुठे आहे माझ्या पुणे हॉटेलच्या चौकातलं का? म्हणे असं त्यांचं म्हणणं आहे. कॉमन सेन्स आहे. रोड टच जर प्लॉट असेल तर तिथं वीड बांधतात, भिंती बांधल्यात. पुणे हॉटेलच्या चौकात PCC केलं तर खड्डे बुजून चांगलं काम केलं ना, का वाईट काम केलं? तुम्हाला फक्त आहे ना तुमच्या पुढं करणारी लोक पाहिजेत. आम्ही नाही करत कुणाच्या पुढं. आम्ही हे माझी येणे ऑर्डर आहेत वगैरे हॉटेलचा, परमिशन आहे, TP प्लॅन सँक्शन. माझ्या सासऱ्यांनी ज्यावेळेस सँक्शन केलेलं आहे 1985 सालला, त्या तेव्हा एक मिनिट दाखवते. 10.80चा सातबारा आहे. तो सातबारा या रोडच्या इथपर्यंत येतोय आणि माझा गेट आहे 9.80 वर. म्हणजे 1 गुंठा अजून माझी जागा पुढे येते. तुम्ही हे अतिक्रमण काढायचं सोडून इकडे का घुसताय? या लोकांना का त्रास देताय? हो, असू दे ना गरीब लोक, आम्हाला त्यांच्या पोटावर काय द्यायचं नाही. तुम्ही यांची सहानुभूती घेता आणि मागून हळूच PWDला लेटर देता आणि म्हणता ते काढून घ्या, पण आमचं नाव नका सांगू. ही तुमची टेंडन्सी. पत्रावर सही असते ना, पत्रावर सही असते मॅडम. पत्रावर सही पण मग ते का नाही काढलं? हेच का काढलं? हे का नाही काढलं? इकडे ह्या गाड्यावाल्यांना का त्रास? यांनी विकत घेतलेल्या जमिनी आहेत ना, हे जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आम्हाला यांच्या बोटावर पाणी नाही द्यायचं, पण तुम्ही जे करताय ना लोकांची दिशाभूल, की आम्हाला त्यांच्या दिवसाला 400 रुपये आणि 500 रुपये बाकीची लोक कोणी येत नाही, तुम्हीच एकटे पुढे आलात. मला बाकीच्या लोकांचं माहीत नाही. ते फक्त फोन करतात मागून आणि आम्ही तुमच्या सोबत आहे ते बोलतात. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी समोर येणार, मी बोलणार. माझ्या वार झाले तरी चालेल, मी काय घाबरणार नाही. माझी जागा आहे म्हणजे आहे. आम्ही विनाकारण कुणाशी लढत नाही.
तुम्हाला कोणतरी बोलवतंय, तुमच्या पाठीमागे कोणतरी तुम्हाला बोलतं करते, असं काहीतरी आरोप होतोय किंवा चर्चा आहे? मला असं कोणी काही सांगत नाही आणि मी काही एवढी लहान नाहीये. बोलवतं धनी कोणी वेगळं आहे का? नाही, मी काय लहान आहे का मला सांगायला पाहिजे नाही? मला काही कळत नाही का कुठपर्यंत अतिक्रमण आहे, PWDची हद्द कुठे आहे? आज जर तुम्ही म्हणताय हे पोटावरती, मग चाललो नाही काम. आम्ही कुठं तुम्हाला रोड वाढवायचे ना, मग रोड वाढवायची कारवाई दोघांवर पण व्हायला पाहिजे, इकडे पण आणि इकडे पण. तुम्ही एकावर अन्याय करणार आणि यांनाच बोलणार, त्यांचं हातावर पोट चाललं आणि त्यांचं सगळं त्याच्यावरती चाललंय. आम्ही त्यांना बोलतच नाही तुम्ही उठवा. स्वतःच ही रोडची वाढवायची दिशा तुमची आहे ना, मग तुम्ही त्यांचं नियोजन करा कुठंतरी. त्यांचं म्हणणं आहे की फुटपाथ काढणार आहे आम्ही. कधी आता ते त्यांना कधी विचार. काढणार का? मग तिकडून का पाईपलाईन टाकली? का तिकडून पाईपलाईन टाकली? तर आधी इकडून का टाकली? आधी इकडून का नाही टाकली? तिकडूनच का टाकली? का टाकली? मॅडम तुमची चिडचिड वाटते. चिडचिड वाढली म्हणजे विनाकारण एखाद्याचं नाव बदनाम केलं ना, तर मी काही शांत बसणार नाही. विनाकारण माझं नाव घ्यायचं ना. मी ग्रामपंचायतला ट्रोल केलंय ना, तर ग्रामपंचायतचे भाऊसाहेब अधिकारी आहेत, ते उत्तर देतील. तुम्ही माझं नाव घ्यायचा संबंध काय? तुम्ही काय माझं नाव घ्यायला काय? मी आता आपलं नुकसान भरपाईचं नाव काय तर माफी मागा माझ्याशी. कुठली गोष्ट आहे तुम्ही आमच्यावर हुकुमशाही कोणी करायची? माफी मागायची? ज्यांनी नाव घेतलं त्यांना कळलं नाही का कनिका खैरे यांनी अतिक्रमण केलंय? तुम्ही बघायला आले का तुमच्या जागेत जेव्हा हायवे घेतलं बाबू पाटेंनी? जर तुमची जागा हायवेला तिथं थोडंसं तुम्हाला रोड जाणार आहे, फ्लायओव्हर जाणार आहे, तर तुम्हाला त्रास झाला तेव्हा तुम्ही झेंडा घेऊन उभे राहिला आणि तिथं भांडणं केली. आणि मग आमच्या प्रॉपर्टी का रस्त्यावर आहेत? आम्ही आमच्या प्रॉपर्टीसाठी भांडायचं नाही? जेव्हा माझ्या सासूबाई आजारी होत्या तेव्हा आली का ही लोक? कुठं होती पब्लिक? तेव्हा माझ्या सासूबाईंना मदत केली. आज मी माझ्या जागेसाठी भांडतीये. या लोकांना उल्लू बनवा, मला नाही बनवायचं. आणि येताना सरकारी मोजणी, लिगल डॉक्युमेंट पाहिजे, ह्या रोडचा नकाशा पाहिजे, हे पूर्ण RTO सगळ्या परमिशन्स पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही करा ना कारवाई. आम्हाला काय ह्या लोकांना नाही त्रास द्यायचा आहे, ह्या लोकांचा आमचा संबंधच नाही. पण तुम्ही जर आमच्या जागेत घुसत असेल तर आम्ही यांच्यावर बोलणार ना. बाकीच्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं, त्यांनी त्यांचं बांधकाम आतमध्ये घेतलं, तुम्ही मात्र पुढे अतिक्रमण केलेलं दिसतंय. का दिसतंय? कसं काय दिसतंय? जर माझी हात पुढेपर्यंत येते, सरकारी मोजणी करा. बाकीच्या लोकांची पण असेल ना. बाकीच्यांचं इकडे स्टे ऑर्डर आहे 7 दिवसाची. त्याचं झाले वर्ष झाले. हे का अतिक्रमण आहे? ह्यांना यायचं तर येतील, नाही यायचं तर नाही येणार. पण मी माझी तर चालणार आहे ना. मी गेली आहे कोर्टात. तुमचं बिगर शेती व्यवसाय आहे. हे का 1985 सालची NA ऑर्डर आहे, TP प्लॅन सँक्शन आहे. माझं आज इकडून अतिक्रमण ह्यांचं मला माहीत नाही, मी विचारलं नाही. जर दोन्ही बाजूनी अतिक्रमण असेल तर माझी आज 11 गुंठ्याची प्रॉपर्टी आज बंद आहे. का बंद आहे? इथं आले हे लोक काहीतरी उलटं सांगणार, एखाद्याची वाट लावायला बघणार. आम्ही तुमच्यासारखे नाही घेऊ. तुम्हाला आहे ना लोकांचं फक्त वाईट बोलता येतं. जर तुमच्यात धमक असेल ना तर आमच्या समोर बोला. आमच्यात धमक आहे म्हणून आम्ही लढतोय. तुम्ही जर एक महिला लढत असेल ना तर तिला बोलू नका दहशत करती, महिला आहे म्हणून हे करते, कनिका खैरे अतिक्रमण करते. रोडचाच जरी प्लॉट असतील ना का, रोडला लागून भिंती नाही बांधलेल्या आहेत आम्ही. रोडची जागा सोडली आणि आम्हाला कुठला मोबदला भेटला नाहीये. मग पुन्हा हॉटेल असो त्याच्यामुळे सगळे रोड टच प्लॉट आहेत. गोकुळ डेअरी चौक असो किंवा कपिल चौक असो. तुम्ही मला मानसिक त्रास नाही देऊ शकत, तुम्ही माझं नाव नाही घेऊ शकत. तुम्हाला माझं नाव घ्यायचा अधिकार कोणी दिलाय? तुम्ही आता मॅडम ऐका ना, तुम्ही जो आता रस्ता मोजला तो तुम्ही स्वतः मोजता की कोण सरकारी यंत्रणा आहे? सरकारीवाले ते बोलले आज टाइम नाही, पण मला टाइम नाहीये, मी नाही थांबू शकत. मला कोर्टात जायचं, मला पुढची प्रोसिजर चालू करायची. जे मला त्रास देणार मी त्यांच्यावर, मग ते अधिकारी असो किंवा कुठल्या पोलीस स्टेशनचा माणूस कुठलीही परमिशन नंतर घेऊन नाही येत आणि इकडे येऊन दमदाटी करणार गायवाल्यांना तर चालणार नाही. दमदाटी करून दहशत करून पोलिसांना आणून मी काय ऐकणार नाही. कुठल्याही अधिकार नाही आहे पोलिसांना येऊन तू गाळा खाली कर. हे सगळे लिगली डॉक्युमेंट्स दाखवा. कुठेतरी समन्वय करत होते, नेमकं काय झालं? संतोष नानांमुळेच तर आम्ही दिले ना गेट खोलून. ते म्हणतात अजून आतमध्ये घ्या, अजून आतमध्ये घेऊन. मग माझ्या गेटची जागा अजून म्हणजे 4 व्हीलर तर फिरायला पाहिजे की नाही? अजून किती आतमध्ये जायचं आम्ही? म्हणजे तुम्ही सगळीकडून पॅक करून घेतलं मला. माझी पार्किंग नको का मला? आज पार्किंग आहे का तिथं? आज आम्ही 21 गाड्या तिथं 26 ते 27 गाड्या लोकांना विकले, त्यांना पार्किंग लिहून दिली आहे. आहे का त्यांच्याकडे पार्किंग? हा त्यांचे फोन आम्हाला येतात, मॅडम तुम्ही काहीतरी करा. हा मग मॅडम आम्ही त्यांच्यासाठी नाही लढणार, ते नाही लढू शकत. आणि गेलोय ऑलरेडी आम्ही गेले. आणि अब्रू नुकसानीचा दावा ज्यांच्या नोटीस आल्या, PWDची नोटीस आली ना त्यांच्या विरोधात गेलो. माझं नाव घेऊन बोलताना तर नुकसान भरपाई पासून फार तुम्ही एखाद्याचं
नाव बदनाम करताना थाळीचा अधिकार तुम्हाला दिला नाहीये. तुमच्या घरातल्यांच्या लोकांची मी नावं घेते का? तुमच्या अख्ख्या गावागावात किती अतिक्रमण चालू आहेत हे चालतं का तुम्हाला? ते कुठे आहे? कुठे चालू आहे हा? मॅडम अतिक्रमण कुठे? शोधा तुम्ही. मला माहिती आहे वेळ आल्यावर मी तेही काढेल. ज्यावेळेस तुम्ही जेव्हा गरीब लोक असतात तेव्हा तुम्ही त्यांना त्रास देता आणि जेव्हा तुमच्यासाठी सक्षम भेटलं की तुम्ही तर लढता. कोर्टात गेलो. प्रोसेस हीच हे गाड्यांच्या बाबत आहे. तुम्हाला जर यांना ठेवायचंय तर तुम्ही आम्हाला काय त्रास देताय? तुम्ही हे काय नाही ठेवलं? हे इकडची जागा नाही, तिथून 15 मीटर इथपर्यंत भरतोय आणि मग रोडचं सेंटर घ्या ना तुम्ही. आम्हाला जेव्हा आम्ही सँक्शन घेतो तेव्हा रोड बसून आम्हाला जागा सोडणं असते. PWD म्हणजे PWDच्या हद्द किती आहे, कुठे किती जागा सोडायला पाहिजे या गोष्टी दाखवतो ना आपण. हा सँक्शन आहे ना. हा तुम्ही सँक्शनला पण टाळतात. सरकार मूर्ख आहे का सँक्शन द्यायला? इथे सँक्शन देऊन आम्ही आमची जागा सोडलेली आहे आणि तरी पण म्हणता अजून आतमध्ये घ्या. माझी स्वतःची जागा आहे हक्काची आणि मी त्याच्यासाठी लढणार. रस्त्यामध्ये बांधकाम केले ना, कुठे बांधकाम आहे? दाखवतो मला. एक मिनिटं. हे जेवढे गाळेवाले आहेत यांनी काय केलं? पोलीस लोक घेतली, तो ठेकेदार बांगर म्हणून आला, JCB घेतले, 4 लोक उभी राहिली, नाना आले आमचे म्हणून मी हलवलं गेट, नाही तर मी काय हलवलं नसतं. हे लोकांना हलू शकतात, ते मला नाही हलू शकत. माझ्या परमिशन आहे. माझ्या रोडपासून मी सेंटर सोडलेलं आहे आणि गेट आतमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे ही लोक आतमध्ये गेल्यावर माझं बांधकाम पुढे येणार ना. ठेकेदार बांगरनी सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित संवाद साधला नाही, काय सांग? ज्या दिवशी मी आली होती त्या ठेकेदार बांगरला मी इथं बोलवलं, इकडे ये म्हणून. ती इथं खिकी करत बसला. हसायला तुला टाइम आहे आणि एक महिला तुझ्याशी बोलते, तुला त्याच्याही टाइम नाही आहे. हा, तुला म्हणजे फक्त पुरुषांशी बोलायला टाइम आहे. हा, एक लेडीज बोलते इकडे बाबा मला तू नीट सांग. नाही 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 करतो. हा कुठला रुबाब? हा ठेकेदार आहेस ना तू, तर सगळ्यांच्या गोष्टी समजायला पाहिजे. नाही की तू गोष्टींवर जी तुझी म्हणजे ग्रामपंचायतची लोक आहेत द्या यांना कॉन्ट्रॅक्ट, ही लोक यांची आहेत द्या यांना कॉन्ट्रॅक्ट. हा, जी तुमची लोक बाजूनी आहेत त्यांनाच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता. बाकीच्या लोकांना काय ना कॉन्ट्रॅक्ट भेटत का? खैरा फॅमिलीला ट्रोल करतात. मी एकटी नाही आहे, आमच्या अख्ख्या खैरांना हे त्रास देतात आणि मी काय ऐकणार नाही. बाकीचं मला काय माहित नाही कोण काय करतंय. काय कोण म्हणतात गावचे किंगमेकर आहे? ते कोणी ठरवलं? ठरवणारा कोण? किंगमेकर ठरवतं कोण? हा, किंगमेकर हे कोणी ठरवलं? आणि बाकीची पब्लिक काय एडी आहे का? हा, म्हणजे तुम्ही तुमची दहशत करणार का नारायणगाव मध्ये? प्रत्येक गोष्टीमध्ये बाबू माझ्या प्रॉपर्टीत घुसतो. काय संबंध? नाना आहेत आमचे ना. मला वाटलं तुम्ही त्यांचं बोलतो. नाही नाही, मी आमच्या नानांविषयी बोलतो आणि आमचे नाना आहेत म्हणून आम्ही ऐकू. तुमची जर हिंमत असेल ना तर त्या दिवशी आडवी पडली असती ना, खणून नसतं दिलं, JCB लावून नसतं दिलं, त्या बांगरला पण मी सोडलं नसतं. समजलं ना? मला चालणार नाही, मी खपून घेणार नाही. गव्हर्नमेंटच्या जागी आहे. त्यांनी माझ्या हाती मोजणी झाल्यावर या रोडचा पूर्ण सँक्शन दाखवायचं, वरपासून सँक्शन. हे मीटिंग घ्यायची, छोट्या छोट्या मीटिंग घ्यायच्या. हे तोंडी बोल नाही चालत. ह्याला सगळे पेपर लागतात, लिगली डॉक्युमेंट. ते तुम्ही दाखवा आणि मग पुढे बोला. हो, सगळे प्लॅन आहेत. त्याच्याशिवाय आज एने ऑर्डर पास झाली, जेव्हा TP प्लॅन सँक्शन होतं ना, पहिले एने परमिशन होते, मग TP प्लॅन सँक्शन होते. मग TP मध्ये जेवढं दाखवतात एवढी पार्किंग आहे, एवढी बिल्डिंग बांधा. मग आम्ही एवढी बांधली आहे. मग आज एवढी बांधली आहे तर तुम्ही म्हणता तुम्ही अतिक्रमण केलं. अरे तुम्ही पुढच्या गाड्याला मागं हटवलं, आमच्या गाड्यात पुढे येणार ना. तुम्हाला हे का नाही कळत आहे? तुम्हाला हे दिसतंय तुम्ही फुटपाथ